नाशिक शहरात विना नंबर प्लेट व संशयास्पद मोटरसायकलीची तपासणी करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेऊन चोरीची यामा कंपनीची MT मॉडेल मोटरसायकल किंमत अंदाजे 1,20,000 रुपये जप्त करण्यात आली आहे। नाशिक शहरात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडून तपासणी मोहीम राबविण्यात येत होती। यावेळी इंदिरानगर व अंबड पोलीस ठाणे हद्दीतील पेट्रोलिंग करत असताना हॉटेल सोनाली मटन भाकरी समोर सार्वजनिक रस्त्यावर एक इसम विना नंबर प्लेट असलेल्या मोटरसायकलचं संशयास्पद स्थितीत आढळून आला। पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने उडाउडीची उत्तरे दिली। पुढील चौकशीत त्याने आपले नाव धनराज जितेंद्र लहासे, वय वर्ष 27, राहणार मुक्काम पोस्ट पूर्णानगर, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव असे सांगितले। मोटरसायकलच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता समाधानकारक माहिती मिळाली नाही। अधिक तपासात आरोपीने सांगितले की त्यांनी मोटरसायकल OLXच्या ऑनलाईन माध्यमातून पाहून दिनांक 8/6/2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन घेतली होती। वाहनाची ट्रायल घेण्याच्या बहाण्याने तो नाशिकला घेऊन आल्याचे त्यांनी सांगितले। त्यानंतर फसवणूक करून वाहनाच्या दोन्ही बाजूच्या नंबर प्लेट काढून स्वतःच वापरत असल्याचे निष्पन्न झाले। वाहनाच्या चेसिस नंबरवरून तपास केला असता सदर मोटरसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील वाळूंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी आरोपीकडून मोटरसायकल चोरीची जप्त करून त्यास वाळूंज पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे। आरोपीच्या कबुली जबाबावरून चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे। सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट 2चे अधिकारी व अंमलदार यांनी केली असून यात सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस हवालदार अतुल पाटील, मनोज परदेशी, प्रदीप नन्नावरे, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार प्रवीण वानकडे, चेतन वाघिरे आदींचा समावेश आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।